आम्ही त्यांच्या सूचनेची नोंद घेऊ. आणि आज सकाळी नाना पटोले हे अचानक दिल्लीला रवाना झाले, त्यांना पक्षश्रेष्ठींनी बोलवलेलं. मी कोणत्याही पक्षाचं व्यक्तिशः नाव घेऊन बोलत नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की सध्या जी लोकशाहीची, संविधानाची आणि एकंदरीतच देशातल्या सर्व संस्थांची अवस्था पाहता गेल्या 12 वर्षातली काँग्रेस पक्ष अधिक मजबूतीनं समोर आला पाहिजे. राहुल गांधी तसे प्रयत्न करतायत, कष्ट करतायत, पण त्यांना अधिक मजबूती मिळण्यासाठी काँग्रेस पक्षातून वेळोवेळी अनेक घटक, अनेक नेते बाहेर पडले. त्यांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ काँग्रेस मजबूत करावी ही भूमिका मी मांडली. आता या संदर्भात कोणत्या घटकानं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं दिसतंय की त्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर आता एक डिबेट सुरू झाला, चर्चा सुरू झाली आणि काही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचं स्वागत केलं पाहिजे. दुसरा विषय मी आपल्यासमोर काल एक मांडायचा राहून गेला आणि आपण पण मांडला नाही. अयोध्येतल्या राम मंदिरात श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक. 5 कोटी रुपयाचा अपहार झाला, हे एक प्रकरण समोर आलं. प्रत्यक्ष अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाच्या दानपेटीतून, त्याला चढावा म्हणतात, तिथे दान म्हणतात, त्या दानपेटीलाच हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्ववादी करू शकेल? तुम्ही उठसूट अतिरेक्यांपासून धोका आहे राम मंदिराला, हे अतिरेकी घुसले, ते अतिरेकी घुसले. मग हे अतिरेकी कोण आहेत? जे CCTV कॅमेरा दिसत आहेत आणि नंतर जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते CCTV फुटेज गायब करण्यात आले. राम मंदिराची, त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे आहे. मग हे घरातले चोर आहेत का, दरोडेखोर आहेत का? याच्याविषयी अद्याप नरेंद्र मोदी, ज्यांना 12 वर्ष झाली प्रधानमंत्री पदाला आणि ज्यांनी एक मोठा सोहळा केला आणि मला वाटतं 8-10 दिवस मंदिरात बसून व्रत आणि तप केलं, त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे 5 कोटी रुपये चोरणारे कोण आहे? हे 100% भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत. हे कळल्यापासून आम्ही अस्वस्थ आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. काल त्यांच्याने आमची चर्चा झाली आणि असं ठरलं आहे आमचं साधारण की बहुतेक आपल्याला रामाचं परत बोलवणं आलेलं आहे अयोध्येमध्ये. आम्ही यावं पुन्हा एकदा आणि या विषयाला तोंड फोडावं तिथे बसून. आम्ही स्वतः म्हणजे शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुरुवातीला राम मंदिर उभं राहत असताना ज्यांनी मोठी देणगी दिली 1 कोटी रुपये त्या काळात, ते आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्हाला त्या देणग्यांचं महत्त्व माहिती आहे. आम्ही पहिल्याच दिवशी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा धनादेश हा राम मंदिर ट्रस्टला, राम मंदिर उभारण्यासाठी दिला. नंतर खूप लोकांनी दिले असतील गुप्तदान, आमचं उघड दान आहे. या दानपेटीचे चोर कोण, त्यात कोणाचा हात आहे, हे पैसे कोण पळवतंय वारंवार, CCTV फुटेज का गायब करण्यात आलाय, याची चौकशी का होत नाही? नरेंद्र मोदी ज्यांनी या मंदिराच्या प्रतिष्ठापनेमध्ये फार मोठं राजकारण करून भाजपला मतं मागितली, त्या विषयावर का गप्प आहेत? या ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा हे का गप्प आहे? त्या भागातले भाजपचे एक नेते ब्रजभूषण सिंग यांनी काल सांगितलंय की त्या भागातले खासदार होते, अनेक वर्ष नेते आहेत त्या भागातले, राम जन्मभूमीच्या आंदोलनात ते होते. ते म्हणतात की माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण ही इतकी मोठी माणसं आहेत